नेहाचं बरं आहे ग, म्हणजे इथे माझं पहिलं लग्न जुळत नाहीये आणि ही दुसरं करायला निघालीये. एकदा लग्न झालं होतं ना, ते तिला टिकवता आलं नाही आणि आता दुसरं लग्न करते. मन एकदाच जुळतं आणि लग्न ही एकदाच होतं. ती हे जे सगळं काही करते ना, ती फक्त एक सेटलमेंट आहे, बाकी काय नाही. पहिल्यांदा आयुष्यात आलेली व्यक्ती चुकीची निघाली तर परत नातं जोडायचं नाही, याला काय अर्थ आहे? कदाचित दुसऱ्यांदा आपल्याला हवी तशी व्यक्ती मिळू शकते आणि नातं अजून चांगलं फुलू शकतं. यश, 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 नेहा, इकडे आहे मी. यश, तू तू तिथे वर काय करतोयस? खाली उतर आधी. बसलो इकडे. नेहा, काय झालं? अरे यश, तिथे मला भीती वाटते. खाली उतर आधी. खाली उतर, पडशील. यश, बसलोय मी इकडे, पडीन कसा? खाली उतर. सांभाळून, हळूहळू. तू परिचय वर्ताणेस. चल आधी इथे त्या कठड्यापासून लांब हो. आधी चल, ये इथे. नेहा, आपण पडू नये म्हणून तो कठडा आहे. यश प्लीज, मला भीती वाटते. ये इथे. का? आणि तू काय? तुला मला काही सांगायचं नाहीये ना? मला सगळं कळलंय. काय कळलंय तुला? आता उगाच ताकाला जाऊन भांडण नको लपूस. कुठलं ताक, काय भांड? तू काय बोलतेस नेहा? तू प्रेमात आहेस ना? काही बोलतेस तू? तुला कोणी सांगितलं? तुझा चेहरा सांगतो. हे बघ, मी ऍक्च्युली रात्रभर नीट झोपलो नाहीये म्हणून असं वाटतंय. कशी होणार झोप? म्हणजे मनातल्या मनात कुढत असतो, कोणाशी काही शेअर करत नाही. अजून तिलाही सांगितलं नसेल, हो ना? आणि माझा चेहरा घेऊन फिरतोस. नेहा, तुझा काहीतरी गैरसमज होता. गैरसमज होता की मी तुझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि तू माझ्याशी सगळं शेअर करतो, पण असं काही नाही. नेहा प्लीज यार. मग नजर का चोरतोस? थेट डोळ्यात बघून सांग की तू प्रेमात नाहीयेस. मला मिळालं माझं उत्तर. तू कबूल कर किंवा नको करूस, तुझ्या डोळ्यात दिसतंय तू प्रेमात आहेस. नेहा, मी कोणाच्याही प्रेमात पडलो नाहीये. नाही? मग डोळे मीट. काय? डोळे मीट. कशाला? डोळे मीट आधी. तिचा चेहरा दिसला की तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळं स्माइल येतं. जो चेहरा बघितल्यावर असं वाटतं फक्त तिचाच चेहरा बघत राहावं. तिच्या एका स्माइलसाठी तू सगळं काही करायला तयार आहेस. यश, खरं सांग, प्रेमात पडलायस ना तू? यश, खरं सांग, खोटं नको बोलूस. तू प्रेमात आहेस ना? यश, तू प्रेमात आहेस ना यश? हो, प्रेमात पडलो. मला माहितीच होतं, तुझा चेहरा सांगतोय. खूप लकी आहे ती मुलगी. आणि आता लवकरात लवकर जाऊन तिला प्रपोज कर. आणि जर ती काही बोलली नाही ना तर मला सांग, मी तिला सांगेन की यश तुझ्या प्रेमात आहे आणि तू किती लकी आहेस ते. आय एम सो हॅपी फॉर यू यश. ह्या चक्कर मध्ये राहिलंच माझ्या लग्नाची पत्रिका.
परी म्हणाली माझ्या फ्रेंडला दे आणि सांग माझ्या आईच्या लग्नाला यायचंय. हं आणि तू तुझ्यात तिलाही घेऊन ये. परीच्या आईचं आग्राचं निमंत्रण आहे असं समज. के ना आता खाली आहे, मी खाली जाते. ओजस ओजस काय झालं परी? ओजस तू माझ्या आईच्या लग्नात कोणते कपडे घालणार आहेस? थांबा दाखवतो. हे बघ हे कपडे घालणार आहे. रिजेक्ट नाही चालणार. काय झालं? शेफाली मावशी म्हणत होती लग्न म्हणजे फंक्शन असतं, मग फंक्शन सारखे कपडे नको का? ते कसे असतात? तुझ्याकडे जब्बा वगैरे नाहीये? जब्बा नाहीये, लेंगा पण नाहीये, लेंगा पण नाहीये, मग तू लग्नाला यायचंच नाही का? असं करते तू, तुझा फ्रेंड आहे ना म्हणून. काय झालं? माझ्या आईचं लग्न आहे ना, मग मी सांग ना कोणते कपडे घालायचे ते. मी भांडेन आता तुझ्याशी. ओजस, काय चाललंय तुमचं सकाळी सकाळी? आई तू लग्न कर ना. काय? मला तुझ्या लग्नात परीचा ड्रेस रिजेक्ट करायचा आहे. काहीही बोलतात ही पोरं. या सोसायटीमध्ये ना कशाचं धरबंदच राहिलेलं नाहीये. चल तू, आंघोळ राहिली तुझी, सकाळी सकाळी उभाय. कसा आहे ड्रेस? छान आहे. तर मी हा ड्रेस तुझ्या आईच्या लग्नात घातला तर चालेल का? हो चालेल ना. तू पटकन तयार होऊन पटकन ये. मी काय तुला सांगत बसले, असं मला सगळ्यांना सांगायचंय. काकू माझ्या आईचं लग्न आहे, तुम्ही सगळे या. हा अगं हो बाई, आम्ही सगळेजण येणार आहोत. शेफाली मावशी. शेफाली मावशी तू माझ्या आईच्या लग्नाला आली आहेस ना? अजिबात नाही. मग मी तर माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला आले, आणि फक्त लग्नालाच नाही, मी फुल ऑन धमाल करायला आले. म्हणजे? थांब, मी तुला डेमोज दाखवते. हा झाला स्पीकर, हा फोन. काय चाललंय का इथे? हा कसला गोंधळ घालता इथे? केवढा आवाज आहे? पण काय झालंय काका? काय झालं म्हणजे? आवाज केवढा त्रास नाही होत तुम्हाला? हा असं काय करता? घरात लग्न आहे ना, मग नाच गाणं तर व्हायलाच हवं. अरे बाई तुझं लग्न आहे तर तुझ्या सोसायटीत जाऊन नाच, इथे कशाला नाचताय? काका हो माझं लग्न नाहीये, माझं 500 करोड वालं डील फायनल झालंय की नाही असं नंतर आहे. आता आपल्या नेहाचं लग्न आहे.
अरे हो, नेहाचं लग्न आहे नाही का? मी विसरलोच होतो. पण मी काय म्हणतो, म्हणून हे सगळं तुम्ही काहीही म्हणू नका, मग? तुम्ही फक्त डान्स करा. ती लाव गाणं. मी डान्स करू. नेहा, अगं अजून तू अशीच तयार नाही झालीस? हो, पण अजून वेळ आहे ना. वेळ काय, बघता बघता निघून जाईल. हो, मी घेते तयारी करायला. हा आवाज कसा येतो? अगं शेफाली आली आहे, तिनेच लावलीत ती गाणी. सगळ्या सोसायटीला नाचायला लावलंय तिने. तुझ्या काकांना पण सोडलं नाही. काही म्हण, पण ती आली आहे म्हणून इथे जरा लग्न आहे असं वाटतंय. काय ग, गजरे दिसत नाहीत अजून? वहिनी आणणार होती ना? झालं, तुझी वहिनी म्हणजे एक नमुना आहे अगदी. ती आली आहे पण बाहेरच नाचत बसली. थांब, मी बोलावते तिला. छान नाचत होते मी. काय तुमचा हात सोडा पहिले. तू सामान आणायला म्हणून पैसे घेऊन गेलीस, त्याचं काय झालं पुढे? गजरे कुठे आहेत? अहो, मी गेले होते बाजारात, पण एकही दुकान उघडं असेल तर शपथ कुठेच नाही मिळाले तुमचे गजरे. आणि हे तू आता मला विचारल्यानंतर सांगतेस? तुम्ही पण आत्ताच विचारताय ना. मी म्हणते आत्ताच विचारायला हवंय का? किती छान नाचतायत सगळे बाहेर, मलाही नाचायचं ना. आणि काकू, हेच वय हो माझं नाचायचं. उद्या परीच्या लग्नात नाचायचं म्हटलं तर मी आत्ता काका नाचतायत ना तशी नाचेन. जाते ना मी, प्लीज. तू काही बोलायला ऐकायची नाहीस. तू पैसे दे बरं, मी दुसऱ्या कोणाला तरी पाठवते. सारखं काय पैसे पैसे करताय? कोणाला पाठवायची गरज नाहीये. अगं गजरे तर आणायला हवेत ना. मग एक काम करा ना, आता कोण ना कोणतरी येईलच की नाही लग्नासाठी, त्यांना फोन करून सांगा ना येताना गजरे आणा म्हणून, है की नाही? आता कोण कोण येणार आहे ते तुम्हीच आठवा, मला नका विचारू. मला नाचायला जायचंय. बाय हा काकू, बाय बाय नेहा, मला नाचायचंय. काय ग, आता काय करायचं? कुणाला पाठवायचं? तू ना यशला फोन कर, तो बरोबर आठवणींनी सगळं आणेल. हा, असे प्रेमात पडलेत ना, आता कुठे असेल आमच्यासाठी वेळ? आताही तो इथेच यायला निघाला असेल का? घाईघाईत मी तिचं नाव पण विचारायला विसरले. तो आल्यावर मला त्या टॉपिकवर बोललं पाहिजे त्याच्याशी. फोन का नाही उचलत तो? काय चाललंय तुझं? हेच मी तुला विचारतोय केव्हापासून की तुझं काय चाललंय? का असा तडकाफडकी निघून जाण्याचा निर्णय घेतोयस तू? मला या विषयावर काहीही बोलायचं नाहीये समीर. हो ठीक आहे,
मग तूही मला विचारायचं नाही की माझं काय चाललंय. तू आता मला इरिटेट करतोयस. मग तू काय मला आनंद देतोयस? डोक्यात जातोयस तू माझ्या आता. काही न घेता मी जाऊ शकतो, कळलं ना? आय नो तू हे करूच शकतोस. मी हे का बोलतोय, कशासाठी बोलतोय, तळमळीने बोलतोय हे काही लक्षात न घेता तू सगळं करू शकतोस. पण तरी सुद्धा एकदा यश मी का म्हणतोय, कशासाठी म्हणतोय, एकदा जरा शांतपणे ऐक माझं म्हणणं काय. यश, तू हे काय करतोयस? तुझं प्रेम आहे तिच्यावर, तू कबूलही केलंय. जाऊन सांग तिला हे सगळं. हे पण तिचं लग्न अजून झालं नाहीये, त्याआधी तू तिला जाऊन सांग. तू तिला प्रपोज कर. ती तयार असेल तर तू तिच्याशी लग्न कर. हा शेवटचा चान्स घेण्या अगोदरच तू का जातोयस? हेच सगळं सांगायचं. हो मला हेच म्हणायचंय. मग प्रॉब्लेम काय? समीर, तुझी तळमळ मला कळते रे, पण प्लीज माझा पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात घे ना. नेहाचा खूप विश्वास आहे यार माझ्यावर. ती या लग्नालाही तयार नव्हती, माझ्या सांगण्यावरून ती तयार झाली. आता मी तिला जाऊन काय सांगू की नेहा आता माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्याशी लग्न कर. अरे बाबा, हा सगळा तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू झाला. तू तिचा विचार करतच नाहीये. कदाचित असं असेल ना की ती विचार करत असेल की हा मला समोरून विचारत नाहीये, मग मी कुठल्या तोंडाने याच्याशी बोलू? वाटत नसेल का तिला? तिच्या मनात असं काही नाहीये हे समीर. कुणी ठरवलं? तू का ठरवतोयस हे? अरे तसं जर का काही असतं ना तर काय यश तर यार? काल मी सगळं कबूल केल्यानंतर तिने माझ्या हातात लग्नाची पत्रिका दिली नसती. ती मुलगी कोण आहे, कुठे राहते, कशी दिसते, नाव काय, काही विचारलं नाही तिने यार. ती का विचारेल यार? तिला खरंच तुझ्याविषयी काहीतरी वाटत असेल आणि अचानक तू येऊन सांगितलंस की माझं या मुलीवरती प्रेम आहे. तिला धक्का बसला असेल यार. कदाचित तिला असं वाटत असेल की आता तुझ्याशी बोलून काही उपयोग नाहीये, किंवा तुझ्याकडनं सगळं संपलंय म्हणून ती निघून गेली असेल. ऐक ना यार यश, हे सगळं बाजूला ठेव. यश, मला विचारशील ना तर अजूनही हा सगळा जर तरचा खेळ आहे. हे बघ, तुझं जर खरंच तिच्यावरती प्रेम असेल, तुला खरंच तिच्याविषयी काही वाटत असेल ना यश, तर एकदा जाण्याआधी फक्त एकदा तिला भेट आणि तिला विचार, आणि मग काय तो तुझा निर्णय घे. मला विचारशील ना यश, तर ही शेवटची संधी आहे. कहाँ मिसेस अग्रवाल, पार्टी शार्टी तो बहुत दूर की बात रही. तिच्या साथे गोव्याला नाही गेली. तुम्हाला माहितीये कसा सुकलाय माझा नुसता. कुठे आहात तुम्ही? मिसेस अग्रवाल, जस्ट होल्ड ऑन, ओके. मिथिलो, कोणी फोनवर बोलत असेल तर आपण मध्ये येऊन त्यांच्याशी बोलून एवढी साधी गोष्ट कळत नाही का ग तुला? हो मला सगळं कळतंय बहिणी, पण घरात काय चाललंय ना हे तुम्हाला कळत नाहीये. काय म्हणायचं तुला? अहो यश दुबईला चाललाय. त्याने बॅग्स पण भरल्यात. मला तर वाटतंय की तो कायमचा चाललाय. आय डोंट बिलीव्ह दिस. माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले मी बहिणी. माय गुडनेस, आय एम सो हॅपी. ओह माय गुडनेस. यश तुम्ही प्रयत्न चांगला करताय, पण त्याचं मनापासून आल्यासारखं वाटत नाहीये. तुला विचारलंय कोणी? पण खरं सांगायला हवं ना वहिनी. काही गरज नाही. सध्या ना तू माझ्याशी बोलत बसू नकोस. तो निघायच्या आधी त्याला गाठायला हवं. हेलो मिसेस अग्रवाल, आज हम पार्टी करते हैं. या जरूर. 5 स्टार नहीं 7 स्टार में मेरी तरफ से पार्टी. यस यस, विल सी यू. मिलते हैं फिर. बाय. माय गुडनेस. सिरियसली मला हेच वाटतं की अजूनही चान्स नाही गेलाय, अजूनही वेळ गेली नाहीये. तिचं लग्न व्हायचंय अजून. तू एकदा जा आणि तिच्याशी बोल. हवं तर मग काय तो निर्णय घे, मी तुला काही म्हणणार. चल, कदाचित ती तुझी वाट पाहत असेल यार. ते आता शक्य नाहीये समीर. आता खूप उशीर झालाय यार. जायच्या आधी मला फक्त एकदा परीला भेटायचंय बस. बाकी सगळं संपलंय.